everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आलो 24 hours ड्युटी करून फ्रेशन अप झालोय आणि आता परत चाललोय क्लिनिकला. सो येस, आज आहे क्लिनिक डे आणि दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट रेडी झाला आहे माझा. आज आहे डोसा वन्स अगेन. आणि आज खूप काय मेन्यू असणार आहेत है ना. आज खूप काय म्हणजे फक्त स्टार्टरवाला मेन्यू आहे. कारण आज मला लंचपासनं म्हणजे मला असं डिनरपासनं पण सुट्टी दिली आहे मामींनी. कारण त्या मामांबरोबर आमच्यासाठी जेवण पाठवत आहे. ॲक्च्युली कधीपासून ते निघाले आणि मी त्यांना सांगितलं की कशाला ना, कारण पाऊससुद्धा पडते आणि एवढं डोंबिवलीवर नाही यायचं. बट ते म्हणतात नाही, आम्हाला पाठवायचंच आहे. सो मग आज मामा येणार आहे. आज लास्ट डे आहे. यम्मी. आज लास्ट नाही का? आज नाही, संडे इज लास्ट. मंडेपासून ते आज जेवण घेऊन येतात. सो मला बऱ्यापैकी सुट्टी, मला फक्त भात ठेवायचं आहे. आणि मग मी विचार केला की मी काहीतरी स्टार्टर बनवते, कारण ते घेऊन येणार असं मस्तपैकी. मग मी पण त्यांच्याबरोबर काहीतरी छान असं पाठवणार. सो मी आज बनवणार आहे खिमा समोसे. कदाचित आतापर्यंत तुम्ही शॉर्ट पाहिलाच असेल. सो खिमा समोसे बनवणार आहे, लॉलीपॉप बनवणार आहे आणि थोडंसंच माझ्याकडे कोलंबी प्रॉन्स आहे. सो प्रॉन्सचे थोडंसं स्टार्टर जो इथे खाता येईल. सो सनी गेला क्लिनिकला. इथे मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तिथे खिमा बनत आहे आणि आता मी भात करते. सो युजली जेव्हा मला जास्त क्वांटिटीमध्ये भात बनवायचं असतं तेव्हा मी राईस कुकरचंच यूज करते, कारण खूप कन्व्हिनियंट आहे ते. अँड हे आहे अगारोचं राईस कुकर. खूप छान पद्धतीने राईस कुक होतो. तुम्हाला जसं हवे तसं तुम्ही करू शकता. लाईक सॉफ्ट हवे तर सॉफ्ट, जेणेकरून आम्हाला मोकळंसुद्धा आवडतं. सो मोकळंसुद्धा तुम्ही करू शकता. खिचडी तुम्ही बनवू शकता, बिर्याणीसुद्धा बनवू शकता. सो छान ऑप्शन आहे. सो आज मला थोडंसं भात जरा जास्त क्वांटिटीमध्ये लागणार आहे म्हणून मी राईस कुकर काढला आहे. नाहीसं येण्याचा टाईम होईल, म्हणजे अजून तरी आहे लाईक पाऊण तास आहे. मी विचार केलं की ती येण्याच्या आधी भात वगैरे ठेवते, कारण ती आल्यानंतर बुक करणारच. ये वेलकम. लवकर आला मग. कसे आहात मामा? एकटे आले? आर्य मामी बरं? मामी वहिनीने काय काय पाठवून दिले. वा वडे. सगळ्यांच्या आवडीचं विचार करून मामींनी पाठवलंय. आणि म्हणजे सालाबाद प्रमाणे दरवर्षी पाठवते. हो. आणि आईची जागा चांगली चालवते. आई गेल्या म्हणजे आई पण घेऊन यायची डब्बा वगैरे, पण ती आता भावाला अगदी आवर्जून पाठवते. असंच नातं आणि असेच संबंध चांगले ठेवा बस. मामांनी आईंसाठी कैऱ्या बघा किती आणल्या. हे आई पण एवढ्या कुठलाही सीझन असो तरी ते शोधूनच म्हणजे आवडतं एकदम. कैरी, लिंबू, कारण आईंना सगळं आंबट गोष्टी जास्त आवडतात. मी बघितलं ना मामांना, म्हणजे सीझन नसेल तरी कैऱ्या असतातच. आई अगदी कुठून तरी दादरला तिकडे शोधणार एकदम. सीझन नसेल ना, बापरे गुलाबजामुन ऐकले, चिकन आहे तिथे, बापरे एवढं बनवलं तरी कधी. वाव, बघ मामी आजीने किती मस्त पाठवले. सगळ्यांचं फेवरेट. हा देते. मेन म्हणजे आम्हाला आईची आठवण नाही, म्हणजे आईची आठवण ते येतेच, पण ते एकदम सगळं चांगलं जागा चालवले तिने एकदम आईची. प्रत्येक वेळेला अगदी कुठल्याही सणाला फोन करणं, गेल्यानंतर एकदम आमचं मस्त अगदी पाहुणचार माहेरी अगदी गेल्यावर छान. अगदी मला तर पहिल्यापासूनच आहे असं, काहीच काम करायला देत नाही. अगदी ताट पण उचलायला नाही. काय काजू
काजू कोलंबी असेल ना, आईंचं फेवरेट. कलेजी ही पण आईंना आवडते. ते काय, हे वडे आहेत. वडे 2 डबे. मग हे चिकन असेल आता, है ना मामा? बरे भरपूर पाठवले. आणि कधी उठलेत मामी एवढं? कारण तुम्ही निघालेत 11:30ला, म्हणजे मामी कितीतरी लवकर उठून. मस्त. नाहीसा जेवते परत? तुला गुलाबजामुन पाहिजे? थांब देते, थांब देते. थँक्यू. मस्त चिवडा पण आणलाय. अरे वा. चला आता जेवूया. वाढते मी तुम्हाला. हो देते. थांबत नाही त्याला एवढी. हो ना. 11च्या गाडी 12च्या यायला का 2च्या गाडीने जायचं असतं एकदम. मामा नुसतं धावपळ. थांब. इथे मस्त हे पण झालेले आहेत. कसं झालंय आई? मामींचं तर प्रश्नच नाही. एवढं सुंदर जेवण बनवून करते. आणि कैरी आणले. अजून भावाला वाटतं काय बहीणच आपली तरुणच आहे, जवान आहे एकदम. एवढ्या वर्षाचं तो प्रेम आहे थोडी. आणि त्यांना आठवणीने आणतात ते. मामा तुम्हाला कसं वाटलं तुमच्या बायकोच्या हाताचं? समोसे कळले का तुम्हाला कशाचे? खाल्ले का तुम्ही? खिमा आहे, चिकन खिमाचे. खूप छान बनवते. मीच काय खात नाही. रोज काय नाही काय वेगवेगळं असतं नॉनव्हेज. थोडं चेंज पाहिजे असतं ना. हे घे आर्याला रचनाने मस्त बनवले एकदम समोसे. ते नॉनव्हेजचे आहेत पण श्रावण चालू होण्याच्या आधी संपून टाका. दोन्ही ह्याच्यात तेच आहे. फ्राय नाही केले का मामा? आम्ही सांगा फ्राय करायला. बाकीचे फ्रीज मध्ये ठेवले तरी राहतील संडे पर्यंत. त्याची एवढी गडबड का आला तेच बोलत होते आई. ते म्हणतात नको. सावकाश जा. त्याचे घाई घाईचे तर. मामा घाई बिझी मामा आहे. काळजी घ्या मामी. हा आणि मी फोन करतेच मामींना. सेम दिसतात आई आणि मामा. सेम दिसतात पण सगळेच सेम दिसतात. फक्त निलेशा मावशी वेगळी दिसते. आर्य मामावर तरी पण म्हटलं 2 मिनिटं तरी भेट होईल ना. नाही तर विचारत बसा. म्हटलं येईल शाईला. मग बघ ना वडे गुलाबजामुन सनीला आवडतात म्हणून. तर काय आम्ही जात नाही ना माहेरी. मग काय कधीतरी तर एवढं द्यायलाच पाहिजे. घरातले गुलाबजामुन कंट्रोल नाही. आणि मामीचे तर एनी टाइम खाऊ शकतो. दिवसाला एक टाइम 5 ते 10 पण खाऊ. काय तू सगळं पण खाऊ शकतो. रक्षाबंधनला एकदाच जातो ना फक्त. बाकी आता नाहीच जाणं होत. आईमुळे जात होतो ना. आई जेवली? हो. भावाला कंपनी. हो. सो यम्मी यम्मी. चला खूप सारे मेन्यू आज. काय चालू बापू तुझं? शॉपिंग करायचं. फ्रेशन अप झालोय आणि आता रचनाच्या हेल्पला मी चाललोय. फुल मेस आहे. सो हेल्प असलेली एनी टाइम. हेल्प असल्यावर एनी टाइम कामच होते.
एवढ्या यम्मी यम्मी गोष्टी आहेत आज मेन्यूमध्ये. आणि आईच्या माहेरच्या साईड म्हणजे रत्नागिरी स्टाईल. रत्नागिरी स्टाईल म्हणजे मला आपला एक कल्चर खूपच आवडतो. व्हेन इट कम्स टू फूड, आपण जर महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्लेसेसवर फिरलो तर आपल्याला वेगवेगळं क्युझिन टेस्ट करायला. म्हणजे कसं आहे, कोबीची भाजी ती सिम्पल आहे दिसतात, पण सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने बनते. सगळीकडे म्हणजे मी जी घरी बनवते ती वेगळी, किंवा मी दुसऱ्याच्या घरी गेली की मी थोडीशी वेगळी टेस्ट असते. काहीतरी असं वेगळं पण असतं. इव्हन आपल्या फॅमिलीमध्येच प्रत्येकाच्या ते. मी तेच म्हणत होती, मी लग्नानंतर जेव्हा इथे आली ना तेव्हा मला कळलं की किती डिफरन्स आहे आमच्या फूडमध्ये. म्हणजे इवन दो आम्ही दोघं सुद्धा वैष्णवानी आहोत, पण आमच्या फूडमध्ये खूप फरक आहे. इकडे म्हणजे माझ्या सासरच्या साईडला खूप जास्त प्रमाणात खोबऱ्याचं यूज होतो सगळ्या भाज्यांमध्ये. म्हणजे मी बघितलेलं, मावशी यायच्या ना, मावशी तू कोबीच्या भाजीत, भेंडीच्या भाजीत कांदा नाही टाकला, लसूणची फोडणी नाही दिली. म्हणजे आम्ही नाही देत, म्हणजे मिरचीच्या ह्याच्यावर देतो. जसं जैन फूड बनतं ना विदाऊट कांदा लसूण, तसं वाला फूड. सो इकडे माझ्या माहेरच्या साईडला फूड म्हणजे जेवण बनवण्याची पद्धत वेगळी आहे. खोबरं पण टाकलं ना की असं थोडंसं वरतून, जसं की तुम्ही माझ्या शॉर्ट्स मध्ये बघत असाल. ही जी तुझ्या साईडची इकडे युजली इट इज इन रायगड अँड ठाणे डिस्ट्रिक्ट. ठाणे डिस्ट्रिक्टचं, रायगड पण आहे, ठाणे जिल्ह्यातलं पण वाणी जे जेवण आहे ना ते थोडंसं डिफर करतं. कारण आई ठाणे जिल्ह्यातली आहे, आईचं माहेर तिकडचं आहे. सो आई जेव्हा इथे आली ना, आई तेच म्हणते की इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं. मग आई जेव्हा इथे आली तेव्हा आईने आजीचं सर्व ऑप्ट केलं, आजी ज्या पद्धतीने बनवत होती. आणि इथे खूप फ्लेक्झिबिलिटी, माझी तर सासरे खूप फ्लेक्झिबल आहेत. आईला दोन्ही पद्धतीचे फूड आवडतात, त्यांच्या पद्धतीचं पण आवडतं आणि मी जे बनवते त्या पद्धतीचे पण आवडतं. म्हणजे इन शॉर्ट तेच मी म्हणत होते की आपण एका ह्याच्यामधलं असून सुद्धा आपले खूप वेगवेगळे, म्हणजे डायव्हर्सिटी ऑफ फूड आपण म्हणतो ना, तसं ते दिसून येतं. आणि मला तर फुल धमाल येते, कारण वेगवेगळ्या पद्धतीचं खायला मिळतं. म्हणजे एकच खाऊन आपण कधी कधी कंटाळतो ना, मस्त मामीने पाठवले भरपूर पोट भरून मी खाणार. कारण मामी जसं खोबऱ्याचं वाटण ते जास्त यूज करतात, आमच्याकडे नाही करत. म्हणजे माझ्या माहेरच्या साईडला तशी पद्धत नाही. तुम्ही तेच मला तर मस्त वाटतं. म्हणजे इवन हे वडे आहेत ना, बघा आता वड्यामध्ये पण ना होल आहे. सो मी जेव्हा तुम्ही पाहिलं असेल, मी वडे बनवते मी आईच्या पद्धतीचे, ते होल नसतं आणि हे गोड नसतात. आणि माझ्या माहेरी जे वडे बनवतात ते गोड असतात. म्हणजे तो जो एक तिखट आणि गोडचं कॉम्बिनेशन आहे तो असतो. पण मला हे सुद्धा आवडतं आणि मला ते सुद्धा आवडतं. म्हणून मी सगळ्याच बाबतीत मला असं वाटतं मी ब्लेस्ड आहे. वेन इट कम्स टू फूड त्या बाबतीत पण मी ब्लेस्ड आहे, कारण मला वेगवेगळ्या पद्धतीचं फूड खायला मिळतं. मी माझी मावशी राहते नाशिकला, तिचं सुद्धा पद्धत वेगळी आहे. तिकडची नाशिक साईडची पद्धत ती वेगळी आहे. म्हणून आम्ही जेव्हा ना वेकेशन्सला यायचो ना, मला आई म्हणायची सेम तर भाजी बनवते ना, सेमच असते ना, कोबी भेंडी सेम असतं सगळं, पण तुला नाही आवडत. म्हणजे ती तिची पद्धत आहे, तिचं काहीतरी ती वेगळं असेल, टाकत असेल ना. आणि म्हणजे इव्हन आपण थोडंसं पण मसाल्याचं किंवा हळदचं सिक्वेन्स पण चेंज केलं ना, तरी मला असं वाटतं फूड टेस्ट मध्ये डिफर करतं. सो चला ना, आता मस्त पोट भरून जेवणार आहोत. वहिनींचा फोन आलेला, नायसाला खास बोलवले दावत. नायसाला वहिनींनी बोलवले, कारण तिला कधीपासून तिथे जायचंय. मग संध्याकाळी तिला तिकडे सोडणार आहे मी. चला मग आता आम्ही मस्त जेवून घेतो. जेवल्यानंतर मला शॉर्ट एडिट करायचा, कदाचित तो जो तुम्ही पाहिला पण असेल. रील एडिट करायचे, तो सुद्धा तुम्ही कदाचित पाहिला पण असेल. मिनी ब्लॉगच, मिनी ब्लॉग तो पण कदाचित तुम्ही पाहिला असेल. आणि हा जो कुर्ता सेट तुम्ही बघताय तो एवढा कम्फर्टेबल आहे ना, मला आवडला. म्हणजे मी पहिल्यांदा असं काहीतरी मागवलंय, असं वेगळं आहे बघा, ह्याला बटनच नाही आहे एकाच साईडला. सो छान आहे. पॅन्ट सुद्धा एकदम परफेक्ट बसणार. युजली ऑनलाईन जर मागवलं तर पॅन्ट परफेक्ट बसत नाही. सो ती सुद्धा एकदम परफेक्ट बसली. आणि ही इंस्टाग्रामवरती एक पेज आहे, खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलंय. तुम्हाला इन केस जर कोणाला हवा असेल तर मागू शकतात. खूप लोकांचा हा पण प्रश्न असतो की मी माझे डेली वेअर कुठून घेते. सो जास्त करून मिशो किंवा झुडिओ किंवा कोणत्याही लोकल शॉप म्हणजे जिथे आवडतं तिथून मी घेते. अशी मध्ये आधी एक्झिबिशन्स लागतात तिकडे. सो लिंक असेल तर मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करते, पण जर नसेल ना तर नाही होते मला असं.
The dish starter platter is ready. एकदम यम्मी आणि ऑसम. टेम्पटिंग. एक पीस खाल्लाय. समोसा खाल्ला तर किमा समोसा छान झालंय. शॉर्ट मध्ये पूर्ण रेसिपी दाखवली आहे त्याची. चलो लेट्स हॅव. 3 वाजले तर जेवण झालेलं आहे आणि आता नुकतंच एक गिफ्ट रिसीव्ह झालं आहे नायसासाठी आणि तुम्ही बघू शकताय नायसाला आता आजकाल युनिकॉर्न आवडतं पण ॲक्च्युली तिला खूप सारे कॅरेक्टर्स आवडतात. सो हे पाठवलं आहे शेलिकाने. सो ही आहे एक टेबल मॅट त्याच्याबरोबर हा मस्त एक पोस्टर आणि कप. दिस इज अ सेट ॲक्च्युली कम्प्लीट सेट फोक आणि स्पून. सो त्याचबरोबर दरवर्षी शेलिकाकडनं राखी येतात. सो सुंदर अशी राखी केलेली आहे वंशच्या नावाची. त्यानंतर ही इथे पण आहे V इनिशियल. ही एक स्पायडरमॅनची आहे. त्याच्यानंतर ही छोटीशी युनिकॉर्नची. नंतर एक असं बलूनचं आहे. सो ॲक्च्युली जसं मी दरवर्षी फाल्गुनीला राखी बांधते तशीच नायसासुद्धा दोघी दिदींना राखी बांधते. दादाला सुद्धा मागवली आहे आणि पूर्ण सेट हा तुम्ही तुमच्या बहिणीला सुद्धा गिफ्ट करू शकतात. यात मुलांसाठी सुद्धा कस्टमायझेशन खूप सारे डिझाईन्स आहेत. तिने मला पाठवलं मी कन्फ्यूज झाली आणि हे मी मागवलं आहे फाल्गुनीसाठी. क्यूट आहे ना ब्रेसलेट. सो ह्यावेळेस हे असणार आहे आणि अजून एक मी त्यासाठी मागवलं आहे. सो येस खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केलेलं आहे तिचे सगळे डिटेल्स. तिचं इन्स्टा ID पण आहे पण तुम्ही तिला व्हॉट्सॲपला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात. इमिडिएटली कॉन्टॅक्ट होऊन जाईल तुमचं आणि खूप काही तुम्हाला बघायला मिळेल तिच्या पेजवरती. सुंदर सुंदर कस्टमायझेशनवाल्या गोष्टी आहेत. सो अरे वा किती क्यूट दिसते. छान छान. शुभंकरोती बोलली का? शुभंकरोती बोलली. जा बोलली शुभंकरोती बोलली मगाशी. चलो बाय बाय. घेतलं का प्रसाद घेतला. मामीला फोन. मामीचा फोन आला. मामीला फोन केलाय. काय म्हणतात काय दीदी हॅपी आहे. काय आहे ना दीदी काय हॅपी आहे कमी येते म्हणून हॅपी आहे. नीट बस. तू पण हॅपी आहे ना. मस्त घातलेत ग बांधलेत केस आजीनी. आणि हे बघ मी फ्रॉक घातले. सो नायसाला असं वाटतं की हे वेणी नाहीये हे असं पोनी सारखं घातलंय म्हणून ती अनकम्फर्टेबल जाते. बोलते मी क्यूट नाही दिसत. ऑफकोर्स नायसा क्यूट दिसते. नायसा सगळ्यात क्यूट दिसते. पण ह्याला पण ब्रेडच म्हणतात बाबू. तिला नॉर्मल वाले आवडतं हे सागर वेणी नाही आवडत. काय बोलायचं. सो चला मग आता हिला मी वहिनींकडे सोडते आणि मग मी आणि आई जाणार आहोत मॉलमध्ये. आईला काम आहे ना बबू एक म्हणून मॉलमध्ये चालेल. लगेच येणार आई. हा ओके लेट्स गो. ती म्हणते अन्नू दीदी किती हॅपी आहे माहिती का ब्ल्यू मध्ये. सो आम्ही आलोत एक छोटेसे मिनी शॉपिंग साठी कारण आम्ही उद्या जाणार आहोत कुठेतरी. सो हा कुर्ता सेट मी आता ट्राय करते. पूर्ण कुर्ता सेट आहे 1000 रुपीजला. सो लेट्स सी कसं दिसतंय. सो परफेक्ट. आटणार आहे. मस्त एकदम नाही परफेक्ट बसला आहे. ओके सो दोज हू फील की त्यांची बॉडी माझ्यासारखी असेल त्यांच्यासाठी L साईज. मी L साईज वेअर केली आहे तरी इथे थोडंफार लूज आहे आणि पॅन्ट पण परफेक्ट झाली आहे. अँड दिस इज अ नाईस ऑप्शन. मॅक्समध्ये अजून असे आहेत 1-2 ऑप्शन जे 1000 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण सेट मिळेल. अगं तोच मोठा इश्यू असतो इथे. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लागतात कारण एकदा पूर्ण उघडलं की ते वेस्ट जातं. छोटे पॅकेट नाही.
उद्या घ्यायला होईल ना. मोठेच आहेत अगं. हे मोठे काही कामाचे नाही आहेत. हे बघ खाली आई. छोटे अगं भगवानच आहे तो. नाही कस्टर्ड पावडर नाही, काय म्हणतात त्याला? बेकिंग पावडर नाही, कॉर्नफ्लेक्स बोलते. कॉर्नफ्लॉवर. केक पण बनवायचा ग आई. झाला पण आता संपायला आला. हो ना. कधी बनवणार होती मी. कशी आहेस? हॅलो, हाऊ आर यू? किती मस्ती केली? खूप मस्ती केली. फ्रॉम क्लिनिक नायसाला पिकअप केली. नायसा खाली नको पाणी प्रॉब्लेम. चल हेलो पेपा पिच्चू. चलो चलो. जेवलात तुम्ही? मी पण बाबांची वाट बघते. बाबांची वाट बघते. भूक लागली. चला चला अजून आवडायचं नाही. यायची नाही आणि बघा नाहीच्याकडे 50 बॅगेत अवतार. मग घामाघूम झाली. काय बनवते? किमा राहिला तू ट्राय कर. एक्सक्यूज मी. तुला कसं शिंकायचं? मला नाकात दिला मसाला. सामान आणलंय ना तिथे होते. आणि माझ्या बरोबर आली ती साखर. अजमेरच्या बड्डेसाठी गिफ्ट आहे. नेकलेस आला. कोण बनले? काय करत असते एकटी? क्रिएटिव्हिटी तर बघा. तिच्या ड्रेसला तिने ती बॅग बनवली. बघू बॅग बघू. त्या बॅग मध्ये काय आहे? गळ्यात काय घातलंय? छान वाजवते नाहीसा. बाबांपेक्षा तरी बरीच बेटर. बाबांचा लास्ट गिटार नोव्हेंबर नाही जानेवारी मध्ये वाजला. 24 तो लास्ट होता. माझ्या बर्थडे साठीच फर्स्ट शिकलेला. तो विचारत होती तेच कधीपासून. वाजलेच रात्रीचे 12:30. उद्या आम्हाला सुट्टी आहे ना, म्हणून हे सगळं टाइमपास चालू आहे. नाहीतर आम्ही 10:30लाच गुल असतो है ना. एकाच पादी लागते ना. आणि ठीक.